जय भवानी, जय शिवाय. आपण सगळे हे जयघोष करतो. आपण त्यांचे पुतळे शहरात उभे करतो. आपल्या भिंतीवर त्यांचा फोटो लावतो. पण थांबून एक प्रश्न विचारा स्वतःला. जेव्हा लहानग्या मुलीवर बलात्कार होतो आणि त्या नराधमाकडून तिला ठेचले जाते, तेव्हा आपल्या महाराजांची न्यायप्रणाली आठवते का? महाराजांच्या काळात अशा गुन्हेगारांना तत्काळ शिक्षा मिळत होती. शिक्षा अटळ आणि कठोर होती. मग आज काय झाले? आम्ही फक्त महाराजांचे नाव घ्यायचे का? आम्ही फक्त त्यांच्या प्रतिमेची पूजा करायची का? जर तुम्ही त्या नराधमांना महाराजांप्रमाणे तत्काळ शिक्षा देऊ शकत नाही, जर त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा जलद गतीने मिळत नसेल, तर तुम्ही फक्त नावापुरते महाराजांचे भक्त आहात. शिवाजी महाराजांना जशी आदरांजली ही पुतळ्यांनी नाही, खरी आदरांजली ही त्यांच्या न्यायव्यवस्थेने आहे. मागणी एकच आहे, फॉस्को कायद्यातील प्रकरणाची सुनावणी जलद व्हावी. गुन्हेगारांना निश्चित आणि तत्काळ फाशीची शिक्षा व्हावी. आपल्या लेकी सुरक्षित हव्यात तर न्याय तत्काळ हवा. महाराजांच्या न्यायाचा आदर्श आजच्या न्यायव्यवस्थेने दिसलाच पाहिजे. आणि बऱ्याच लोकांची मागणी आहे की न्यायप्रणाली बदला म्हणजे काय करा? अशा नराधमांना चौरंगा करा. अशा नराधमांचा चौरंगा करा. चौरंगा म्हणजे हात छाटणे, पाय छाटणे आणि साखळदंडाने चौकात बांधून ठेवणे. म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या बाया बघतील आणि थुकतील त्याच्यावर. पुन्हा हे कृत्य घडणार नाही. नाशिक डिव्हिजनमध्ये ही तिसरी घटना आहे. मागे 2 वर्षाआधी पाचोऱ्यात ही घटना घडली होती. आता मालेगाव येथे. करायचं काय? बदलवा, न्यायप्रणाली बदलवा, विचार करा. आवाज पोचवूया आपला सर्वांचा. जय हिंद. विलास बंधु बंधुरस्फुरद्विगत संतति प्रमोदमान